गणांच्या साक्षीनं आज आपण आपल्या विभागातल्या ज्येष्ठ नागरिकांना सन्मानित करत असताना प्रत्येक व्यक्तिमत्व आपल्यासाठी महत्त्वाचं आणि मंडळासाठी गेली अनेक वर्ष ही सगळी माणसं खूप मोठं योगदान देत आहेत आणि त्यांच्या या कार्यालयाचा गौरव म्हणून आपण हा सन्मान करत आहोत। सन्मान्य वसंतजी ठाकरे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करताना महाराजांच्या शुभास्ते या सगळ्यांचा सन्मान आपण करणार आहोत। उपस्थित सर्व अतिथी गणांच्या साक्षीनं सर्व क्रीडा रसिकांच्या साक्षीने सन्मान या ठिकाणी करत असताना या विभागातले असणारे आमचे ग्रामस्थ आणि मार्गदर्शक अशोकजी तटकरे यांना विनंती आहे की पुढच्या सन्मानासाठी आपण सज्ज राहूया। अशोकजी तटकरे सर्व क्रीडा रसिकांना विनंती आपण गॅलरीमध्ये बसून या खेळाचा आस्वाद घेणार आहोत। खेळ देखील तितकाच महत्त्वाचा तितकेच सन्मान देखील महत्त्वाचे आहेत। सगळ्या ज्येष्ठांसाठी आपण टाळ्यांचा असणारा जयघोष करणार आहेत, काही शंका नाही। या ठिकाणी आदरणीय बांद्रे महाराज यांच्या आशीर्वादानं हे सगळे सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। सन्मान्य अशोकजी तटकरे मस्त श्रीकृष्ण युवक मंडळ पाक चिपळूण, सन्मान्य पंढरीनाथ चव्हाण हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, तर त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत मंडळाच्या माध्यमातून। आदरणीय सन्मान्य पंढरीनाथ चव्हाण अशोक तटकरे यांना आपण सन्मानित करताना या भागातले आमचे ग्रामस्थ सीमामाता सालदुरे आणि गुरुकुल यांच्या दरम्यानची लढत आपण पाहतोय। मालक आदरणीय आबा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आपण मंडळाच्या वतीने करत आहोत। आदरणीय आबांना सन्मानित केला जात आहे। पंगत हॉटेलचे मालक आदरणीय आबा एमएससीबीतले असणारे सेवानिवृत्त कर्मचारी वसंतजी घाट सन्मानित करतील। आदरणीय बांद्रे महाराज यांच्या शुभास्ते हे सगळे सन्मान हबब बांद्रे महाराज या भागातला असणारा आध्यात्मिक वारसा जोपासण्यासाठी जाशील तर सांग तशी बंद करायला मला 2 मिनिटं। कुलभूषण कुलकर्णी आपणास विनंती आपण व्यासपीठाच्या दिशेने यावं। शशिकांत जाधव आपणास देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठाच्या दिशेने यावं। सन्मान्य मयूरजी भोजने आमच्या मंडळाचे आधारस्तंभ, त्यांचे असणारे वडील एक व्यावसायिक आणि भागातले असणारे ग्रामस्थ सन्मान्य मधुकरजी भोजने यांना यानंतर सन्मानित करत आहोत। सन्मान्य मधुकरजी भोजने आदरणीय महाराजांच्या शुभास्ते पुढचा सन्मान होतोय। आज मंडळाच्या प्रेमा खातर मधुकरजी भोजने या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। मैदानाकडे आपण पाहिलं तर राष्ट्रीय कीर्तीचा आपल्या सर्वांचा लाडका भारत पेट्रोलियमचा असणारा माजी व्यावसायिक खेळाडू रोहन उके आक्रमणासाठी सज्ज आहे। रत्नागिरी जिल्ह्याला अनेक वर्षे रिप्रेझेंट केलं, तोच हा रोहन उके सालदुरे कडून। राजू स्वीटमार्टचे मालक सन्मान्य राजू शेख या ठिकाणी उपस्थित आहेत, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे। सन्मान्य राजू शेख वेलकम, मनपूर्वक स्वागत असेल आपलं। श्रीकृष्ण युवक मंडळ पाक चिपळूण यांच्या वतीनं आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या सायंकाळी पुढील सन्मानाकडे आपण जाऊया। सन्मान्य सूरजजी ठसाळे, सन्मान्य पांडुरंगजी भोजने यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत। पांडुरंग भोजने यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो। मंडळाच्या वतीने आपण त्याला सन्मानित करत आहोत। आदरणीय महाराजांच्या शुभास्ते हा सन्मान होईल। आदरणीय पांडुरंगजी भोजने साहेब इकडे 2 मिनिटं वरती आज 2 मिनिटं माझा नंबर दे ना।
खेळ तर मित्रांनो चालू आहे, मात्र खेळ चालू असताना एका कबड्डी क्षेत्रातनं ज्यांनी खूप मोठं योगदान दिलं ते व्यक्तिमत्व या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहे। निविंत क्रीडा मंडळ चिपूड याच्या माध्यमातून ज्यांनी आपल्या खेळाला सुरुवात केली। सुरुवातीला शालेय गटात युनायटेड इंग्लिश स्कूल कडून आपण पाहिलं, कुमार गटापासून ज्याची असणारी आपण घौडदौड पाहिली, रत्नागिरी जिल्ह्याला रिप्रेझेंट करणारा हा गुढी खेळाडू, नंतर रत्नागिरी जिल्हा संघातनं पाहिला, राज्याच्या संघातनं पाहिला, राज्याच्या संघाचा असणारा आपल्या ज्यांनी नेतृत्व केलं, प्रतिनिधित्व केलं आणि महाराष्ट्राचा कर्णधार म्हणून महत्वाची भूमिका ज्याच्या माध्यमातून आपण पाहिली आणि अनेक महाराष्ट्रातली असणारी मैदानं गाजवली। रत्नागिरी जिल्ह्याला 11 वर्ष रिप्रेझेंट करणारा हा गुढी खेळाडू आणि त्यानंतरच्या काळात व्यावसायिक क्षेत्रात पदार्पण केलं। सुरुवातीला एअर इंडियाच्या माध्यमातून अनेक मोठे असणारे शिलेदार यांच्या बरोबरीनं खेळ केला। महिंद्रा या व्यावसायिक संघाकडून ज्यांना आपण पाहिलं, टाळ्यांच्या गजरात आपण आमंत्रित करूया आपल्या चिपळूणचा असणारा लाडका खेळाडू कुलभूषण कुलकर्णी यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत। मी महाराजांनाच विनंती करतो, मंडळाचे मयूरजी आपण देखील तिथे उपस्थित आहे। महाराजांच्या शुभ हस्ते या भागातलं 35 वर्ष आध्यात्मिक वारसा जोपासणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय बांद्रे महाराज यांच्या साक्षीनं मंडळाचे आधारस्तंभ मयूरजी यांच्या उपस्थित आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत। कुलभूषण कुलकर्णी, क्रीडा रसिको जरा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या कुलभूषण कुलकर्णी यांच्यासाठी। घरी गेला पटकन हे आबा आहे तर बघ हे मित्रांनो, ही स्पर्धा आपण पाहतोय एखाद्या राज्यस्तरीय स्पर्धेला लाजवेल इतकं उत्तम आयोजन या मंडळाच्या माध्यमातून केलेलं आहे। मंडळाच्या असणाऱ्या असंख्य पदाधिकारी आहेत, मात्र हे करत असताना कधी प्रसिद्धीपासून लांब असणारं मंडळातलं एक व्यक्तिमत्व आहे। कुठे आमचं नाव घेऊ नका हे स्पष्टपणे सांगतात, पण तरी देखील आपल्या जे युवकांच्या आग्रहाखातर एका विशेष सन्मानाकडे आपण लक्ष वेधू इच्छितो। या स्पर्धेच्या सगळ्या व्यवस्थांमध्ये जातीनिशी ज्यांचं लक्ष आहे, निधी संकलनापासून सगळ्या व्यवस्थांमध्ये जे महत्त्वाचं असणारं योगदान ज्या व्यक्तिमत्वानं दिलेलं आहे ते आपल्या मंडळाच्या असणारे आधारस्तंभ मयूरजी भोजने यांचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत। मी विनंती करणार आहे बांद्रे महाराजांना आपण आपल्या शुभास्ते आमच्या मयूरजी एक गुढी असं व्यक्तिमत्व आहे तर त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतो। मंडळाच्या वतीनं हा स्पेशल सन्मान मयूरजी भोजने यांचा। टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो। संजय शिंदे आपला एक प्रतिनिधी या ठिकाणी पंच पॅनल मध्ये पाठवा। आयडी नाही माझ्याकडे तू गर्दी क्रीडा रसिकांच्या साक्षीनं काही चित्ततारा कशा या स्पर्धेच्या निमित्तानं आपले जे बांद्रे महाराज हे देखील माजी कबड्डीपटू आहेत। श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या परांजपे मोतीवाला हायस्कूल अर्थात जुना जे श्रीराम हायस्कूल आहे तर त्याच्या माध्यमातून देखील एक संघ होता। स्वर्गीय माजी आमदार बापूसाहेब खेडेकर असतील, रमेशभाई कदम असतील, अशी अनेक माणसं जे माजी खेळाडू यांच्या समवेत आदरणीय बांद्रे महाराज हे खेळलेले आहेत आणि आज कबड्डीच्या प्रेमाखातर मंडळाच्या प्रेमाखातर या ठिकाणी ते उपस्थित आहेत। मनपूर्वक स्वागत असेल आपलं। आपण पाहतोय श्री संकुलकर या ठिकाणी आक्रमणासाठी सज्ज आहे। शिवा माता सालदुरे या संघाकडून रोकेसारखा असताना मोठा खेळाडू आपण पाहतो। युवा सिरीज मध्ये आपण पाहिलेला आर्यन कर्देकर देखील या संघात खेळतो। मित्रांनो, खेळाकडे देखील आपण पळतोय। सर्व महिला भगिनींना विनंती आहे की आपण गॅलरी क्रमांक 1 आणि 2
जे सेक्शन आहे त्या ठिकाणी आपण आसनं स्तवूया. जे उभे असणाऱ्या सर्व महिला भगिनी आहेत त्याच कंपार्टमेंटमध्ये आपण आसनं स्तवूया. उर्वरित असणारे जे सगळं दालन आहे ते पुरुष क्रीडा रसिकांसाठी आरक्षित असेल. संकेत गडशीची असणारी चढाई आपण पाहिली. कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या संघाने देखील याला संधी दिली होती. तोचा गुरुकुलचा असणारा हिरा संकेत गडशी. तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा श्री संकुळकर या ठिकाणी येतोय. सीमा माता सालदुरे या संघाकडून दापोली इथला असणारा महत्वाचा असणारा हा संघ आहे. यावर्षी आपण पाहिलं तर कुंभारवाडी दापोली, केळशी दापोली, लाडघर आणि सुतारकोट या स्पर्धांच्या अजिंक्यपदावरती नाव कोरणारा संघ या चौथ्या जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथमच सहभागी होतोय. प्रयत्न दमदार या ठिकाणी आपण पाहतोय. सौरभचा असणारा चमू या ठिकाणी ट्रॅप केला जाते. पॉइंट मिळताना पुन्हा एकदा गुरुकुलसाठी. संकेत गडशी पुन्हा एकदा सज्ज असेल. या भागातला असणार ग्रामदेवत आई सुकाई माते मंदिराचे असणार पुजारी सन्माननीय संतोषजी कुळे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम, मनपूर्वक स्वागत. आपणास विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती यावं. सन्माननीय संतोषजी कुळे. हे तर दमदार असतील. आपण पाहतोय आपण फर्स्ट हाफ मध्ये खूप वेगानं जाताना गुरुकुलचा असणारा चबू आपण पाहिला. एक महाराजांच्या शुभास्ते आपण संतोषजींना या ठिकाणी आपण सन्मानित करणार. मंडळ क्रीडा या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी सज्ज आहे. आजची रात्र आपल्या सर्वांसाठी निश्चितच परवडी असणार, यात काही शंका नाही. रोहन उके आक्रमणासाठी सज्ज आहे. अनेक स्पर्धांमधून सातत्यपूर्ण अशी कामगिरी त्याच्या माध्यमातून या अगोदर आपण पाहिलंय. BPCL अर्थात भारत पेट्रोलियम कडून त्याला आपण पाहिलं होतं. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर या ठिकाणी गुरुकुल कला आणि क्रीडा केंद्राच्या माध्यमातून देखील अनेक स्पर्धांमध्ये गुरुकुलच्या संघाला आपण पाहिलेलं आहे. सतीश खांबे सारखा असणारा व्यावसायिक खेळाडू सध्या प्रो कबड्डी स्टार विजय बँकेला लीड करणारा याच संघातनं घडला. प्रदीपूर्व बाबू शिंदे ज्यांनी महाराष्ट्राला रिप्रेझेंट केलं. संजय शिंदे असतील. अनेक चांगली चांगली नावं या गुरुकुलच्या माध्यमातून आपण पाहिली. रोहन उके आक्रमणासाठी सज्ज असताना एक वेगवान असा खेळाडू आहे. फ्लेक्सिबिलिटी आहे. प्रयत्न दमदार आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय प्रयत्न दमदार झालाय. आपण पाहतोय या ठिकाणी पाहताना एकाकी कडवी लढत देत या ठिकाणी डिफेन्स मध्ये बाहेर ढकलण्याचा प्रयत्न दमदार आपण पाहिला. सुरेख प्रयत्न या ठिकाणी गुरुकुलच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्यांचा असणारा लाडका खेळाडू ऋषी कदम याच्या माध्यमातून झालेला डिफेन्स मधला प्रयत्न. संकेत गडशी पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज. दोन असा चमू त्याला परतावण्यासाठी आपण पाहत असताना सालदुरेच्या माध्यमातून एक चपळ असा खेळाडू या ठिकाणी आपण पाहताना संकेत गडशी. सालदुरेचा देखील चमू फार महत्वाचा. श्री संकुळकर येतोय. आर्यन कर्देकर युवा सिरीज मध्ये आपण पाहिलं. असे दोन मोठे खेळाडू रोहन उके असेल, आर्यन कर्देकर असेल या ठिकाणी आपण पाहत असताना सालदुरेसाठी कमबॅक करावं लागेल या स्पर्धेमध्ये. गुरुकुलनं एक मोठ्या आघाडीची निशाण आहे. सौरभ मोहिते सारखा एक मोठा खेळाडू महाराष्ट्राला रिप्रेझेंट करणारा एक महत्वाचा खेळाडू आहे सौरभ मोहिते. त्यानंतर त्याला आपण पाहतोय प्रयत्न दमदार. जर्सी नंबर 14 राकेश हालीम असेल. त्याचबरोबर संकेत गडशी असेल. असे चांगले चांगले असणारं कॉम्बिनेशन राखलंय गुरुकुल चिपळूण संघानं. साईराज जाधव, प्रणय शिरकर, प्रणय पालांडे अशी नावं या माध्यमातून या ठिकाणी संधी असेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय तो आहिर शेवडेला बोलवलंय. भरती क्रीडा या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी सज्ज आहेत. आजची रात्र आपल्या सर्वांसाठी परवडी असणार आहेत, काही शंका नाही. अशा प्रकारे अरे झोपलो की काय मग येतो ना. हा ये जेवलाच नाही अजून.
या स्पर्धेच्या निमित्तानं घणसोली मुंबई क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आदरणीय राजारामजी माटे उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर क्रिश कन्स्ट्रक्शनचे सन्माननीय राकेशजी टोपरे हे देखील उपस्थित आहेत. या दोन्ही मान्यवरांचं आपण मनपूर्वक स्वागत करीत आहात. अर्थात निमित्त आहे श्रीकृष्ण युवक मंडळ पाक चिपळूण यांनी आयोजित केलेली ही निमंत्रितांची भव्य दिव्य स्पर्धा. सन्मान्य सौभाग्यवती संपदा पाटील मॅडम आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल आणि आदरणीय आनंदजी पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यावं. मुन्ना शेठ वरवडेकर आपला विनंती आपण व्यासपीठाच्या दिशेने घेऊया. मुन्ना वरवडेकर. मुन्ना वरवडेकर विनंती आपण व्यासपीठाच्या दिशेने घेऊया. घ्यायला पाहिजे आजची दुसरी मॅच चालू आहे ना. गेमरला बंद करावे आहेत नाही जरा कमी तरी आवाज करावा. या पुढील सामन्यासाठी दुसरा पुकार थर्ड रेड दसपटी क्रीडा मंडळ दसपटी चिपळूण विरुद्ध नविंद विजय क्रीडा मंडळ चिपळूण. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार देण्यात येतो याची नोंद घ्यायची आहे. माशी उठली होती कोणतं सोबत आहे माशीच्या गुडा निळी कलरची ना कोणती सोबत आला ते निळीवाली सन्मान्य प्राध्यापक निलेशजी यादव सर मनपूर्वक स्वागत आहे आपलं या स्पर्धेच्या निमित्तानं. आदरणीय सन्मान्य प्राध्यापक निलेशजी यादव सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डी. श्री इलेक्ट्रिकलचे सुपरवायझर प्रसादजी हिवळकर वेलकम मनपूर्वक स्वागत आहे आपलं. आदरणीय सन्मान्य प्रसादजी हिवळकर. आउट आहे. अच्छा रात्रीतली महत्वाची असं लढत या ठिकाणी आपण सावली आणि गुरुकुल यांच्या दरम्यान आपण पाहतोय. हे भाव्या स्वर्गीय प्रकाश गोविंद तटकरे क्रीडा नगरीमध्ये कबड्डीचा असणारा द्वंद्व कबड्डीचा थरार. स्पर्धा अत्यंत महत्वाची या ठिकाणी आपण पाहतोय. संकेत घडशी आक्रमणासाठी सज्ज होतोय तो गुरुकुलच्या माध्यमातून. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय खाडे सर देखील उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आदरणीय यादव सर खाडे सर वेलकम.
श्रीकृष्ण युवक मंडळ पाक चिपळूण यांची प्रतिष्ठेची ही स्पर्धा. सीमावता सालदुरे हा चमू या ठिकाणी आपण पाहताना सन्मान्य विशाखा ट्रस्टचे आदरणीय राकेशजी टोपरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर घणसोली मुंबई क्रीडा मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय श्री राजाराम माटे हे देखील उपस्थित झाले आहेत. या सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करीत आहोत. या स्पर्धेतून हा देखील एक महत्त्वाचा असणारा संघ या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना सनी येतोय. सनी साळवी आक्रमणासाठी सज्ज असेल. या ठिकाणी सनी गुरुकुलच्या माध्यमातून एक चांगला चमू आहे या ठिकाणी गुरुकुलचा. धरती क्रीडा रसिकांचा उसंड वाढणारा उत्साह स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहिला. मित्रांनो, आजच्या रात्री आपण पाहिलं त्या पाग विभागातील असणारे आपले सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक यांना आपण सन्मानित केलं. तुम्हाला सर्वांच्या साक्षीनं आदरणीय बांद्रे महाराज यांच्या शिवास्ते आपण हे सन्मान केले. झोन मध्येच मारला थोडा मी बाहेर झोन मध्ये पॅक केला मला. नमस्कार क्रीडा रसिक, मी अमोल टाकले आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. श्रीकृष्ण युवक मंडळ पाक चिपळूण यांच्या वतीनं आयोजित केलेल्या दिमागदार स्पर्धेच्या आजच्या या महत्त्वाच्या असणाऱ्या दिवशी आक्रमण चढवलं जातं. या ठिकाणी आपण पाहतोय तो पुन्हा एकदा सीमा माता सालदुरे या संघाकडून आक्रमणासाठी एक दर्जेदार असा खेळाडू रोहन उके दापोली तालुक्यातल्या केळशी गावचा असणारा सुपुत्र आपल्या संघाकडून खेळताना अर्थात श्री सीमा माता सालदुरे हा संघ आहे. कमबॅक करणं गरजेचं असेल. एक चतुरस्र असा खेळ रोहनच्या माध्यमातून अनेक जी टोपरे यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. मंडळाच्या वतीनं हा सन्मान केला जातो. मी सन्मानपूर्वक आमंत्रित करतो शशिकांतजी जाधव आपण देखील व्यासपीठावरती यावं. शशिकांत जाधव सन्मान्य राकेशजी टोपरे यांना या ठिकाणी सन्मान केला जाईल. मंडळाचे अध्यक्ष अभिषेकजी आपणास विनंती आपण हा सन्मान करूया. एक पॉइंट मिळण्याचा प्रयत्न आहे स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी होताना. रोहन उके कमबॅक करणं फार महत्वाचं आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. प्रयत्न सुरेख असेल मात्र इथं ट्रॅप करण्याचा प्रयत्न सौरभ आणि त्याचा असणारा सगळा चमू पुन्हा एकदा वरचढ ठरताना सन्माननीय राकेशजी टोपरे यांना या ठिकाणी मंडळाच्या वतीनं आपण सन्मानित करत आहोत. सद्भावनेचं प्रतीक, मनातील अस्मितेचं प्रतीक असणारी शाल, त्याचबरोबर बुके आणि सन्मानिका देऊन त्याचा विशेष सन्मान श्रीकृष्ण युवक मंडळ पाक यांच्या वतीनं आयोजित केलेल्या या जिल्हास्तरीय स्पर्धेत आदरणीय सन्मान्य आपल्या शाळेत होतं राकेशजी टोपरे तुमच्याच टीमचं होतं. सन्मान्य मुक्तानंद वरवडेकर हे देखील या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहे. त्यांचं देखील स्वागत करतो. त्यांचा देखील आपण सन्मान करूया. सन्मान्य मुक्तानंदजी वरवडेकर, मंडळाचे अध्यक्ष अभिषेकजी, मलकामचे असणारे राष्ट्रीय खेळाडू मुक्तानंद वरवडेकर, त्याचबरोबर कॅरम सारख्या क्षेत्रात देखील अत्यंत प्रभावी असं कार्य क्रीडा क्षेत्रात त्यांचं मलकाम आणि कॅरम याच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेला असणारा एक मोठा खेळाडू मुक्तानंद वरवडेकर यांना आपण सन्मानित करत आहोत. मंडळाच्या वतीनं हा स्पेशल सन्मान आहे. श्रीकृष्ण युवक मंडळ पाक चिपळूण यांनी आयोजित केलेल्या या निमंत्रितांच्या भव्य दिव्य स्पर्धेत राजाराम माटे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. एक माजी क्रिकेटपटू आणि आपल्या सर्वांचा असणारे या विभागातला असणारे लाडके आदरणीय राजारामजी माटे, जे स्वतः घणसोली मुंबई क्रीडा मंडळाचे असणारे अध्यक्ष आहेत. आज या स्पर्धेच्या निमित्तानं खास त्यांना आमंत्रित केलं आहे आणि मंडळाच्या प्रेमाखातर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी मंडळाच्या वतीने करत आहोत. आदरणीय सन्मान्य राजारामजी माटे खास घणसोली या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या गावच्या स्पर्धेच्या निमित्तानं त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सोबत वगैरे खेळत बघायला यानंतर या स्पर्धेसाठी आम्हाला भरीव स्वरूपात ज्यांनी सहकार्य केलं ते राजू स्वीट मार्टचे सन्मान राजू शेठ शेख यांना आपण सन्मानित करत आहोत.
चालू सामन्यातली शेवटची 5 मिनिटं. गुरुकुल 34 आणि सालदुरे 11. 34-11 अशी गुणसंख्या, मोठी आघाडी आहे हा गुरुकुल संघाकडे. दसपटी क्रीडा मंडळ दसपटी चिपळूण, निविंद विजय क्रीडा मंडळ चिपळूण आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार देऊन झाल्याची नोंद घ्यायची आहे. हा सामना काही निर्णायक क्षणावर आहे. यानंतर लगेच आपला सामना खेळण्यात येणार आहे याची नोंद घ्यायची आहे. दसपटी आणि निविंद विजय यांच्या दरम्यानची एक बिग फाईट आपण यानंतर जरूर अनुभवणार आहेत, काही शंका नाही. सर्व क्रीडा रसिकांना विनंती, आपण गॅलरीमध्ये बसून या स्पर्धेचा आपण आस्वाद घेऊया. आजची लढत अत्यंत महत्त्वाची आहे, तुम्हाला सर्वांसाठी प्रेरणादायी असे क्षण आपण या ठिकाणी अनुभवत असताना श्री इलेक्ट्रिकलचे सन्मान्य प्रसाद हिवळकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान आपण मंडळाच्या वतीने करत आहोत. प्रसादजी हिवळकर, विनंती आहे आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. मंडळाचे अध्यक्ष अभिषेकजी तटकरे यांच्या शुभास्ते आपण हा सन्मान करत आहोत. कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय तो दापोलकरांच्या माध्यमातून, मात्र मोठी आघाडी आहे ती गुरुकुलच्या माध्यमातून या घेतलेली आपण पाहतोय. स्पर्धा एका वेगळ्या आयामावरती गेलेली आपण पाहतोय. निश्चित स्वरूपात क्रीडा रसिकांचा एक मोठा उत्साह या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहत आहात. एक ज्येष्ठ श्रेष्ठ असं एक मंडळ म्हणून आपण पाहतो. एक मैदानात असणारी चिकाटी दाखवत असताना पुन्हा एकदा गुरुकुलचा असणारा एक मोठा संघ आहे. मित्रांनो, चिकाटीनं अपयशाला असाधारण यशात बदलता येते दाखवण्याचा प्रयत्न झाला, सिद्ध करण्याचा प्रयत्न झाला या खेळाच्या माध्यमातून. या स्पर्धेत रोहन उके आक्रमणासाठी पुन्हा एकदा सज्ज. उपरक्षकाच्या दिशेनं चाणक्याची नजर आपण पाहतोय. सामन्यातले काही निर्णायक क्षण शिल्लक असताना आणि इथं मात्र 4 मुंड्यात चित करण्याचा प्रयत्न होताना आनंद पाटील. सामन्यातले निर्णायक क्षण शिल्लक आहेत आपण पाहतोय. गुरुकुल एका मोठ्या आघाडीच्या दिशेनं आहे. सालदुरे हा दापोलीतला असणारा एक महत्वाचा असणारा संघ, रोहन उकेचा असणारा संघ मात्र कडवं आव्हान निर्माण केलं ते गुरुकुलला आणि मोठ्या आघाडीच्या दिशेने जाताना आपण पाहतोय. आजची रात्र आपल्या सर्वांसाठी परवडी असणार आहे. अत्यंत लक्षवेधी अशा लढती आपण पाहतो. यानंतरची पुढची लढत देखील महत्वाची, अर्थात दसपटी आणि निविंद विजय यांच्या दरम्यान आपण पाहणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं बेंगॉल वॉरियर्सचा असणारा लाडका खेळाडू, प्रो कबड्डी स्टार आणि युनियन बँकेचा व्यावसायिक खेळाडू आदित्य शिंदे, वेलकम, मनपूर्वक स्वागत आहे स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी. आणि युवा सेनेचे तालुका सचिव प्रतीक शिंदे, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. थर्ड रेड गुरुकुल, तिसऱ्या चढाईची मानवंदना गुरुकुलच्या माध्यमातून आपण पाहत असताना या स्पर्धेतल्या एक चित्तधनाक अशा लढतीच्या प्रसंगी इथे आलाय, इथे बघ खाली बसला तो काय प्रयत्न दमदार होताना पुन्हा एकदा सालदुरेच्या माध्यमातून एक पॉइंट येण्याचा प्रयत्न, मात्र सामन्यातले निर्णायक क्षण शिल्लक आहेत. मोठी आघाडी आपण पाहतोय. स्कोरबोर्ड पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येत आहे की पूर्वार्धापासून मोठी आघाडी घेण्याचा प्रयत्न जरूर झाला गुरुकुलच्या माध्यमातून. आणि आपण पाहतोय सालदुरे दापोली असणारा देखील एक मोठा संघ, मात्र त्यांच्यासमोर एक मोठं आव्हान निर्माण केलं. चालू सामन्यातलं शेवटचं मिनिट. सारा नंदकिशोर शिंदे, आपणास विनंती आपण व्यासपीठावर यावं. सारा नंदकिशोर शिंदे, रत्नागिरी जिल्ह्याची असणारी गुढी खेळाडू सारा शिंदे. सारा सामन्यातले असणारे निर्णायक क्षण शिल्लक आपण पाहतोय. ही दुसरी लढत आहे. आपण पाहतो गुरुकुल दापोली थर्ड रेड सालदुरेच्या माध्यमातून तिसऱ्या चढाईची मानवंदना असेल या ठिकाणी सज्ज आहे. तो सालदुरेतला असणारा आक्रमक असा खेळाडू, दापोलकरांचा लाडका आहिल शेवडे, प्रणय पालांडे त्या ठिकाणी सज्ज असताना गुरुकुलची असणारी मोठी असणारी एक आपण बघितलं तर टीम आपण पाहत असताना अशा प्रकारे एक महत्वाची असणारी लढत, मात्र आपल्या सर्वांग सुंदर खेळानं